नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी घेऊन आले आहे नवीन व्लॉग। तर तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच आम्ही नवीन गाडी घेतलेली होती, पण त्या दिवशी आम्हाला खूप उशीर झालेला होता, त्यामुळे नीट पूजा करता आली नाही। तर आज आम्ही जाणार आहोत महादेव मंदिरात पूजा करायला। तर मी सर्वात आधी घरातली देवपूजा केली। घरून निघाल्यानंतर आम्ही मिठाईच्या दुकानातून थोडासा प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही थेट मंदिरासाठी निघालो। मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी आम्ही बेलफूल, हार आणि नारळ घ्यायचं ठरवलं। मंदिरात गेलो तेव्हा सायंकाळच्या आरतीची वेळ झालेली होती। आरतीमध्ये भाग घेता येईल असा विचारही केला नव्हता, पण त्या दिवशीची आरती ही आमच्या नशिबात होती। मन खूप प्रसन्न वाटत होतं। इतरांसोबत आम्ही पण रांगेत उभे राहून महादेवाच्या भेटीची वाट बघत होतो। आरती झाल्यावर आम्ही पण महादेवाचे दर्शन घेतले। दर्शन घेताना मन खूप प्रसन्न आनंदी होते। मी महादेवाला एवढीच प्रार्थना करत होते की माझ्याशी जुळलेल्या प्रत्येकाला आनंदी ठेव। दर्शनानंतर मी लगेच आरतीचा ताट करायला घेतला। आरतीची सर्व सामग्री मी घरूनच आणलेले होते। सर्व साहित्य घेऊन मी गाडीची पूजा करायला गेले। तिथे ऑलरेडी 2-3 गाड्यांची पूजा चालू असल्यामुळे आम्हाला थोडा वेट करावा लागला। तोपर्यंत मी कुंकू भिजवून घेतला। आमचा नंबर येताच आम्ही पूजा करायला घेतली। सर्वात आधी मी गाडीवर स्वस्तिक बनवला।
माझ्या नवऱ्याने सुद्धा नारळ फोडून पूजा संपन्न करण्यात माझी मदत केली. तुम्ही माझ्या प्रत्येक छोट्या क्षणाचा भाग होताय आणि मला खूप खूप सपोर्ट करताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.